हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणी. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आपण लाईव्हमध्ये ज्या ब्लाऊजची कटिंग केली होती डीप नेक प्रिन्सेस कट, तर त्या ब्लाऊजची स्टिचिंग या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर हे फायनल लुक आहे त्याचा. हे बघा, बघू शकता. हे अशा प्रकारे ब्लाऊज आपलं तयार होणार आहे. तर हा बॅक पार्ट आहे. हे बघा, अशा पद्धतीने फिटिंगला देखील ब्लाऊज खूप छान बसलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने मागचा बॅक नेक देखील बघू शकता किती राऊंडमध्ये शेप आला आहे. तुम्ही ब्लाऊजच्या फिनिशिंगवरूनच बघू शकता की ब्लाऊज किती छान तयार झाले. त्यानंतर आपण यामध्ये लॉंग स्लीव ठेवले आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हाफ देखील स्लीव ठेवू शकता. ते बघा, अशा पद्धतीने आपलं सर्व पूर्ण ब्लाऊज प्रिन्सेस कट डीप नेक याची स्टिचिंग आपण पुढे दाखवणारच आहोत. तर हे बघा, अशा पद्धतीने आपलं ब्लाऊज शिवून तयार झालं आहे. तर स्लीव आपण लॉंग ठेवलं आहे. तर अजून त्याला आय केले, पण हुक लावायची बाकी. तर चला, आपण आता या ब्लाऊजची स्टिचिंग बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर चला स्टिचिंग बघूया. तर हे बघा, सर्व पार्ट मी इथं अस्तरवर आणि मेन फॅब्रिकवर कट करून घेतले. त्यानंतर आता आपण स्टिचिंगला घेणार आहोत. अगोदर मी बॅक पार्ट घेतला आहे. सरळवरती सरळ अस्तर ठेवून घेतलं आहे. हे बघा, अशा प्रकारे अशा पद्धतीने सरळवरती. आता तुम्हाला आज मी दाब टीप द्यायला दाखवणार आहे. कालच्या म्हणजे जो पहिल्या दिवसाचा व्हिडिओ होता त्यामध्ये आपण खालून पट्टी फोल्ड केली होती, पण याला आपण डायरेक्ट दाब टीप देणार आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने खालून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन मी अशी शिलाई देऊन घेते. एक्स्ट्राचं कापड कट करून टाकते. आता ज्यांनी लाईव्ह बघितलं असेल त्यांना कळलं असेल, खालून आपण जे कमर काढलं होतं ते थोडं तिरपं आलं होतं. पण इथं बघताना बघा तुम्ही फिटिंगला आणि ब्लाऊज स्टिच झाल्यानंतर बी तुम्हाला कुठे ब्लाऊज तिरपा वाटतोय का नाही. तर जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो ना, तो शिवताना बरोबर आणि फिटिंगला घातल्यानंतर तर अगदीच व्यवस्थित बसतो. तर हे बघा, आता गळ्याला देखील दाबटीप देऊन घेतली. छोटे छोटे कट्स देऊन घेते. आता कट्स दिल्यानंतर काय होतं, गळा फोल्ड करायला सोपा जातो. तर यावर आपल्याला दाबटीप देता येणार नाही, आपण डायरेक्ट टीप देणार आहोत. तर हे बघा, इथं अशी मी टीप देऊन घेते. कमरच्या साईडला अगोदर टीप देऊन घेते. व्यवस्थित प्रेस करून आपल्याला टीप देऊन घ्यायची. अशा पद्धतीने व्यवस्थित हळूवार पद्धतीने म्हणजे ना, तुम्ही ब्लाऊज स्टिच करायच्या अगोदर मेन फॅब्रिक आणि ना अस्तर प्रेस करून घेत चला. म्हणजे काय होतं, ज्या आपल्या ब्लाऊजला किंवा ब्लाऊज पीसला किंवा अस्तरला ज्या रिंकल्स असतात, गुढ्या असतात, त्याच्याने देखील कापड कमी जास्त होतं. त्यामुळे जर इस्त्री करायला असले ना, तर आपल्याला शिवायला देखील सोपं जातं. तर हे बघा, गळ्याला देखील दाबटीप देऊन घेतली. आता साईडचं जे कापड आहे अस्तर, आपण ब्लाऊज पीसला अटॅच करून घेणार आहे. बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला टीप देऊन घ्यायची अस्तरवर. त्यानंतर इकडनं देखील सेम त्याच पद्धतीने मी अस्तर ब्लाऊज पीसला जॉईंट करून घेते. एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं सर्व कापड मी कट करून घेते. तर हे बघा, एक्स्ट्राचं सर्व कापड कट करून घेते. त्यानंतर आपल्याला आहे ना, आपण डीप नेक आहे त्यामुळे बॅकला टक्स देणार आहे. तर टक्स कशा पद्धतीने देणार आहे बघा, शोल्डरमध्ये फोल्ड केलं आहे आणि खालून 3.5 ते 4 इंचाच्या अंतरावर असा टक्स देऊन घेतला आहे. तर दोन्ही बाजूनी सेम त्याच पद्धतीने शोल्डर फोल्ड करायचं, अंतर व्यवस्थित चेक करून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने एकावर एक टक्स ठेवून आणि शिलाई देऊन घ्यायची. आता बॅक पार्ट आपला तयार झाला आहे. बघा, अशा पद्धतीने. आता आपण स्लीव घेणार आहे, फ्रंट पार्ट घेऊ. तर हे बघा, इथं समोरासमोर असे सरळ कापड ठेवून घेतलं आहे. त्यावर अस्तरचं कापड ठेवायचं आहे समोरासमोर अशा पद्धतीने. त्यानंतर जे प्रिन्सेस कटचे आकार आहे ते बी बघा, मी असे समोरासमोरच ठेवून घेतले आणि त्यावर देखील मेन फॅब्रिक ठेवून घेते. आता यामधला एक पार्ट तुम्हाला मी स्टिच करून दाखवणार आहे कशा पद्धतीने करायचा, कारण आपण गळ्याला देखील इथं दाबटीप देणार आहे. तर सरळवरती अस्तर ठेवलं आहे. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन गळ्याला आपण शिलाई देऊन घेतो. हे बघा, अशा पद्धतीने एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे.
गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे. तर हे बघा छोटे छोटे कट्स देऊन घेते मी गळ्याला. त्यावर आता पुन्हा एक दाबटीप द्यायची. हे बघा, तर दाबटीप देऊन घेतली. त्यानंतर आतमध्ये असं सर्व कापड फोल्ड करायचं आहे आणि पुन्हा एकदा गळ्यावर एक टीप देऊन घ्यायची अशा पद्धतीने. हे बघा, व्यवस्थित हाताने व्यवस्थित करत चालायचं आहे कापड. आता हे बघा, दाबटीप देऊन घेतली. आता हे अस्तर आहे ते मेन फॅब्रिकला जॉईंट करून घेते आणि हे बघा, दोन्ही मेन फॅब्रिकला अस्तर जॉईंट करून घेतले. आता खालून प्रिन्सेस कट अशा पद्धतीने हर पद्धतीने अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन अशा पद्धतीने जॉईंट करून घेते. हे बघा, सावकाश हळूहळू आपल्याला प्रिन्सेस कट जॉईंट करून घ्यायचा आहे. त्यावर डबल टीप द्यायची अशा पद्धतीने. ते बघा, पब बघू शकता तुम्ही किती छान आला आहे प्रिन्सेस कटचा. त्यानंतर खालून कमरची पट्टी लावण्यासाठी 2 इंचाची पट्टी घेतली मी. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन त्यावर शिलाई देऊन घेतली. त्यानंतर पुन्हा एक दाबटीप द्यायची त्यावर. हे बघा, दाबटीप देऊन नंतर फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यावर पुन्हा एक टीप देऊन घ्यायची. एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हुक पट्टी इथं मी जॉईंट करायला घेते. तर हे बघा, अशी पट्टी घेतली मी इथं 2 इंचाची ती पण, आणि खालून फोल्ड करून असं फोल्ड केलं आहे आणि गळ्याच्या साईडने देखील फोल्ड करायचं आहे कारण आपला गळा बी पॅक झाला आहे. तर दोन्ही बाजूनी फोल्ड केलं. त्यावर तर मी दाबटीप देऊन घेते अशा पद्धतीने. आता हे कापड असं फोल्ड करून आतमध्ये हे बघा अशा पद्धतीने टीप देऊन घ्यायची. तर मी हे बघा, पट्टी फोल्ड करून आतमध्ये अशी टीप देऊन घेते. आता आपला प्रिन्सेस कटचा एक पार्ट तयार झाला आहे. दुसरा देखील मी सेम याच पद्धतीने तयार करून घेते. अगोदर आता आपण शोल्डर जॉईंटसाठी तर अगोदर स्लीव घेतली मी इथं. स्लीव हे बघा अशा पद्धतीने ठेवून घेतली सरळवरती सरळ. स्लीव कशी जॉईन करायची मी तुम्हाला दाखवलंच आहे. तर हे बघा, अगोदर सरळवरती सरळ अस्तर ठेवून त्यानंतर अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायची. खालून टीप देऊन स्लीव अशी जॉईन करून घ्यायची अस्तरला. आता हे बघा, बॅक पार्ट घेतला आहे. बॅक पार्टवर फ्रंट पार्ट ठेवून घेते आणि शोल्डर जॉईंट करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने शोल्डरला टीप देऊन घेते. वरतून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन डबल टीप देऊन घ्यायची. त्यानंतर दोन्ही हे बघा, हे पार्ट चेक करून घ्यायचे. पार्ट चेक केल्यानंतर स्लीव घ्यायची आहे. हे बघा, स्लीवचा सेंटर काढायचा आहे. सेंटरवर एक कट द्यायचा आहे. जो खोलगट भाग आहे तो स्लीवचा तो पुढच्या साईडला म्हणजे प्रिन्सेस कटचा भाग अटॅच झाला आहे तिकडे आला पाहिजे. तर हे बघा, स्लीव आपल्याला रॉंग जॉईंट करायची नाही. त्यासाठी स्लीव जॉईंट करताना व्यवस्थित काळजी घ्यायची आहे की जो खोलगट भाग आहे तो स्लीवचा पुढच्या साईडला आला पाहिजे. त्यानंतर आता डबल शिलाई देऊन घेते स्लीववर. हे बघा, अशा पद्धतीने शिलाई देऊन आता दुसऱ्या साईडला देखील स्लीव अशाच पद्धतीने जॉईंट करून घेते. आता बघा, आपली स्लीव कुठेही कमी जास्त झालेली नाही कारण आपण मेजरमेंट व्यवस्थित घेतो. त्यामुळे आता स्लीव जॉईंट झाली आहे. आता फिटिंगची शिलाई द्यायची आपल्याला. आता तर त्यासाठी अगोदर मेजरमेंट टाकून घेऊ. तर आपण 2-2 इंच शिलाई मार्जिन घेतली. तर 2-2 इंचावर मी इथं अशा पद्धतीने मार्क करते. पूर्ण 2-2 इंचावर मार्क करून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने तर इथं मी दंड घेर टाकला आहे 5 इंचचा. जर तुम्ही डायरेक्ट शिलाई मार्जिन जरी टाकली तरी चालेल, पण मी घेर टाकून मग मार्क करते. त्यानंतर हे बघा, अशा पद्धतीने मार्क करून घेतलं आहे. त्यावर आता शिलाई देऊन घेते फिटिंगची. सेम याच पद्धतीने दुसरा देखील पार्ट तयार करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही ब्लाऊजचा फायनल लूक ब्लाऊजच्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला तर बघितलाच असेल. तर अशा पद्धतीने मी इथं ब्लाऊज स्टिच केला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.